आपण रेशो आणि प्रपोर्शन या टॉपिकवरचे क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करत होतो. ठीक आहे, एक नवीन गणित आहे आपल्यासमोर, वाचून घेऊया आधी. सदू, मधू, नंदू या 3 भागीदारांना मिळालेल्या एकूण नफ्यापैकी सदू व मधू यांच्या नफ्याचे गुणोत्तर 6:7 आहे. ठीक आहे, मग पुढे सांगितलंय मधू व नंदू यांच्या नफ्याचे गुणोत्तर 5:3 आहे. जर सदूला 800 रुपये मिळतात तर नंदूचा वाटा किती? ठीक आहे, अशा गणित दिलेले आपण लिहून घेऊयात. सदू, मधू आणि नंदू. ठीक आहे, याच्यामध्ये सदू आणि मधू यांचा वाटा काय दिलेला आहे? रेशो 6:7. बरोबर आहे. पुढे मधू आणि नंदू यांचा रेशो दिलाय 5:3. परत मागे एकदा हेच अशाच टाईपचं गणित आपलं झालं होतं की जर का 2 रेशो असतील तर त्यांना समान करून घ्यायचं, एक तर मल्टिप्लिकेशन किंवा एलसीएम. ठीक आहे, यांचं मल्टिप्लिकेशन आणि यांचं एलसीएम एकच येतं. किती येतं? 35. राईट. 7 ला 35 करून घेण्यासाठी 5 ने गुणले तर 6 ला सुद्धा 5 नेच गुणायचं. किती आलं ते? 30. बरोबर आहे. 5 ला 35 करण्यासाठी 7 ने गुणून घेतलंय आपण, तर 21 ला पण 7 ने गुणून घेणार, ते किती आलं? 21. सॉरी, 3 ला 7 करण्यासाठी 3 ला 21 करण्यासाठी 7 ने गुणून घेतलं आपण. ठीक आहे, आलं. हा आला त्यांचा रेशो. आता त्यांनी काय विचारलंय, जर का सदूला 800 रुपये मिळतात, ठीक आहे, या सदूला 800 रुपये मिळतात तर नंदूचा वाटा किती? बरोबर आहे. सिंपल आहे. तेच की माझ्या गणितामध्ये किंवा माझ्या प्रकारानुसार सदूला किती रुपये भेटतात? 30 रुपये. ठीक आहे, माझ्या गणितानुसार, माझ्या थेअरीनुसार, माझ्या रेशोनुसार सदूला किती भेटतायत? 30 युनिट भेटतायत. 30 हा रेशो सदूला भेटतोय, तर 21 हा रेशो कितीचा असेल? बरोबर आहे. सेम याला आपण काय करतो, आपण परत एकदा ह्याच ठिकाणी इथं कोपऱ्यात बघूयात. एवढ्या ह्याच्यात करायचं आपल्याला. ठीक आहे, काय दिले? माझ्या 30 ला 800 रुपये म्हणतात, तर माझ्या 21 ला किती म्हणतील? बरोबर आहे. सिंपल आहे. 0 0 कट होऊन जाईल. इथून याला भाग दिला जाईल 7. 7 8 56. 560 रुपये हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे, आलं लक्षात काय केलंय आपण? सेम सदू मधू यांचा रेशो लिहून घेतला, मग मधू आणि नंदू यांचा रेशो इथे खाली लिहून घेतला. मला मधूचे 2 रेशो भेटत आहेत म्हणून तो दोन्ही रेशो मी कॉमन करून घेतला, एलसीएम किंवा त्यांचा गुणाकार करून घेतला, तो आला 35. मग जर का 7 ला 35 करण्यासाठी 5 ने गुणले, 6 ला पण 5 ने गुणावं लागेल. 5 ला 35 करण्यासाठी जर का 7 ने गुणले तर ह्या 3 ला सुद्धा 7 ने गुणावं लागेल. हे इथं असं. ठीक आहे, यांचा गुणाकार हे इथं केलेला आहे. ठीक आहे, हे गुणाकाराचे सायन्स. ठीक आहे, ते इथे आले. मग आता त्यांनी काय विचारलंय की जर का 5:3 आहे. ठीक आहे, सदूला 800 रुपये भेटतात, माझ्याकडनं 30 युनिट जात आहेत, पण त्याला किती सांगतायत ते? 800 रुपये. तर माझ्या 21 युनिटला किती म्हणता येईल? ठीक आहे, त्याचं उत्तर किती आलं? 560 रुपये. ओके, चला. सेम टाईपचं गणित आहे, जसं मी तुम्हाला व्यवहारीसाठी सांगितलं होतं तसं. 2 संख्यांचं गुणोत्तर 5:7 आहे, परंतु प्रत्येक संख्येत 6 मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर 3:4 होते. त्यापैकी मोठी संख्या कोणती? ठीक आहे, सेम लिहून घेऊ आपण. 5:7 नंतर 3:4. ठीक आहे, आपण काय करतो, असं जेव्हा लिहून घेतलं, ठीक आहे, डिफरन्स चेक करतो. किती आहे? इथे कितीचा दिसतोय? 2चा. इथे कितीचा आहे? 1चा. मग ह्या 1 ला 2 करण्यासाठी आपण काय करतो? 2 ने गुणून घेतलं. इथे सुद्धा 2 ने गुणायचं, इथे सुद्धा 2 ने गुणायचं. ठीक आहे, नवीन रेशो काय येईल आपला? 6:8. आता बघा डिफरन्स, इथे 2चा आहे, इथे पण 2चा आहे. नवीन जेव्हा रेशो आपण स्वतः काढून घेतो तेव्हा जुन्या रेशोला अगदी मिटवून टाकायचं, काही ठेवायचंच नाही, त्याचा संबंधच ठेवायचा नाही. ठीक आहे, मी मिटवून टाकला. राईट. आता मला सांगा, रेशो कितीने वाढतोय का कमी होतोय? वाढतोय. कितीने वाढलाय? 1 ने वाढलेला आहे. केव्हा 1 ने रेशो वाढतोय? जेव्हा संख्या 6 ने वाढते. म्हणजे 1 म्हणजे किती?
1 म्हणजे किती? 6. ठीक आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? 1 म्हणजे 6, या दोघांपैकी मोठी कोण आहे? 7. 1 म्हणजे 6 तर 7 म्हणजे किती? 7ला 6 ने गुणावं लागेल. माझ्या 1ला 6 म्हणतात तर माझ्या 7ला किती म्हणतील? बरोबर आहे. 6 7 42. क्रॉस चेक सुद्धा तुम्ही करून बघू शकता याच्यामध्ये की खरंच असं घडतंय का किंवा असं होतंय का. ठीक आहे, पुढे 3 संख्यांची सरासरी 18 आहे व त्यांचे गुणोत्तर 2 3 4 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? सगळ्यात लहान संख्या शोधायला सांगितली आहे म्हणजे सगळ्यात लहान रेशो आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात लहान रेशो आपल्याला हा 2 दिसतोय इथे. राईट. बघा आता 3 संख्यांची सरासरी, अजून आपला सरासरी हा टॉपिक नाही झालेला. ठीक आहे, पण तरी मी सांगतो 3 संख्यांची सरासरी 18 असं सांगितलं म्हणजे काय? 18ला 3 ने गुणा. ठीक आहे, किती येईल? 18 त्रिक 54. 18 त्रिक किती? 54. बरोबर आहे. 3 संख्यांची सरासरी म्हणजे तिघांनाही 18 18 आपण जर का असं वाटले तर किती रुपये होतील ते, किंवा किती होतील तो आकडा किती होईल, संख्या किती होईल? 54 ही होईल. बरोबर आहे. पुढे हे काय सांगतायत की व त्यांचे गुणोत्तर 2 3 4 आहे म्हणजेच काय? 2 आणि 3 5 5 आणि 4 9. ठीक आहे, माझ्या 9ला त्यांनी किती सांगितलंय? माझ्या 9ला ते 54 म्हणतायत, तर माझा कोण काढायचा आहे? सर्वात लहान म्हणजे 2 मला काढायचं. माझ्या 2ला ते किती म्हणतील? बरोबर आहे. 9 सख 54 साइन दुने 12. याच्यावरनं तुम्ही सगळे काढू शकता. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 12. ठीक आहे, जर का 3 म्हणलं असेल तर साइन त्रिक 18. जर का 3 विचारलं असतं, 3 बद्दलचं विचारलं असतं. 2 म्हणजे किती सांगितलेत? आपलं आलंय 12. 3 म्हणजे 18, 4 म्हणजे 24. बघा यांची बेरीज येते का? 54 येते. 12 आणि 18 30 आणि 24 54 येते. हे सगळ्यांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. 12 हे आन्सर आहे. क्रॉस चेक करून सुद्धा बघितलंय आपण. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. ए चा 2/3 भाग, ठीक आहे, व बी चा 3/4 भाग समान असल्यास ए चे बी शी गुणोत्तर किती? चा ची चे असं जेव्हा काही येतं, तुम्हाला बॉडमास मध्ये सांगितलं होतं की आपण गुणाकार घेतो. ठीक आहे, म्हणजेच ए चा 2/5 आणि बी चा 3/4 समान आहेत म्हणून आपण बरोबरचं चिन्ह दिलं. बरोबर आहे. आता काय करतो आपण? हा गुणाकारातला 5 मी पलीकडे नेला आणि हा गुणाकारातला 4 मी अलीकडे आणला. ठीक आहे, चालतंय. सॉरी, भागाकारातला हा जो 5 आहे हा पलीकडे गुणाकारात नेला आणि हा जो भागाकारातला 4 आहे हा पलीकडे हा गुणाकारात आणला, इकडच्या साईडला, एच्या साईडला. असं होऊ शकतं का ते? यस, 100% होऊ शकतं. ठीक आहे, मग आता काय येईल? ए चा गुणाकार 2 सोबत, 2a आणि त्याचा गुणाकार 8 सोबत म्हणजे किती? 8a बरोबर 15b. बरोबर आहे. आपण काय करतो? एक सारखे दिसणाऱ्या गोष्टी एका साईडला घेऊन टाकतो. ठीक आहे, रेशो काय आला त्यांचा? ए चं बी शी गुणोत्तर 15:8. याला आपण असं लिहितो. ओके, आलं लक्षात? सोपं गणित होतं हे. पुढचं गणित बघूयात. ओके, परत तेच आलं गणित आपल्याकडे. 15/28 चं गुणोत्तर विचारलंय आपल्याला 45/49 सोबत. ठीक आहे, याला तुम्हाला काय लिहायचं असतं माहिती आहे? इथे जर का रेशोचं चिन्ह आहे म्हणजेच काय? भागाकाराचं चिन्ह आहे. भागाकाराच्या ऐवजी आपण डायरेक्ट गुणाकाराचं चिन्ह टाकतो आणि पुढचा अपूर्णांक आपण उलटा लिहून टाकतो. ठीक आहे, आता काटाकारी करायला आपण मोकळे असतो. 15 × 15 15 त्रिक 45 7 चोक 28 7 7 49 म्हणजे नवीन आलेला रेशो काय? ह्या 7 चा गुणाकार ह्या 1 सोबत, ह्या 4 चा गुणाकार ह्या 3 सोबत म्हणजे किती आले? 7/12 हे त्याचं उत्तर असेल. ओके, पुढचं टॉपिक
ओके, बघा वयवारी सारखंच आहे गुणोत्तर आहे का, क्वेश्चन आला कारण की गुणोत्तरामध्ये काही कमी जास्त झाले तर नंतर परत गुणोत्तरच दिलेलं आहे. ठीक आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे, त्या प्रत्येक संख्येत 7 मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर 7:9 होते, तर त्या दोन संख्यांमधील फरक विचारलाय. यावेळेस काय विचारलंय, दोन संख्यांमधील फरक विचारलाय. ठीक आहे, दोन रेशो आपण लिहून घेऊयात. सगळ्यात पहिले 3/4, काही ऍड करून झाल्यानंतर काय होतोय रेशो 7:9. आपलं पहिलं काम काय असतं, या दोन्ही रेशोंमधलं जे आपापसातलं अंतर चेक करणं. ठीक आहे, 7 आणि 9 यांच्यातलं अंतर किती आहे, 2. 3 आणि 4 यांच्यातलं अंतर किती आहे, 1. जमणार आहे का, नाही जमणार. मग काय करायचं, ह्या 1ला 2 गुणायचं आणि यांच्यातलं अंतर 2 करून घ्यायचं. सेम याला पण 2 गुणायचं, सेम याला पण 2 गुणायचं. ठीक आहे, नवीन रेशो काय आला आपला, 3ला जर का 2 गुणलं तर 6, 4ला 2 गुणलं 8. हे 2 डॉट जशाल तसे, आणि जुनावाला जो रेशो आहे तो आपण ह्या ठिकाणी मिटवून टाकला. ओके, चलो आगे. आता बरोबर डिफरन्स आहे 2चा आणि इथे पण 2चा आहे. ओके राईट. आता मला सांगा, रेशो वाढलाय की कमी झालाय, रेशो हा वाढलाय. कितीने वाढलाय, 1ने वाढलाय. इकडून पण रेशो हा 1ने वाढलेला आहे. केव्हा वाढलाय, जेव्हा आपण त्याच्यामध्ये 7 मिळवलेत. 7 लिटर असू द्या, 7 किलो असू द्या, 7 रुपये असू द्या, 7 काही पण असू द्या, 7 याचं युनिट जरी काही असलं तरी 7 वाढले की एक रेशो वाढतोय. बरोबर आहे, म्हणजे 1 म्हणजेच काय 7 असेल. बरोबर आहे, 1 म्हणजे 7. आणि आपल्याला काय विचारलंय, त्या संख्यांमधील फरक विचारलेला आहे. 6 आणि 8 मधला फरक किती आहे, 2. बरोबर आहे, 1 म्हणजे 7, एक रेशो म्हणजे 7, तर 2 रेशो म्हणजे किती असेल, 14. उत्तर किती आलं याचं, 14. दोन संख्यांमधील फरक किती असणार आहे, 14 हा फरक असणार आहे. बघा, 1 म्हणजे 7, तर 6 म्हणजे 6 7 42. 42 ही संख्या, 8 7 56 ही संख्या. ह्या दोन संख्यांमध्ये 14चा फरक आहे. ओके, पुढचं गणित. गजूने रोज 6 तास प्रमाणे 5 दिवस काम केले. ठीक आहे, व संजूने 4 तास प्रमाणे 8 दिवस काम केले. ठीक आहे, बघा लक्षात घ्या. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय की त्यांनी ओव्हरऑल किती तास काम केलंय हे काढून घ्यायचं. राईट, ओव्हरऑल त्यांचे तास काढून घ्यायचे आहेत आपल्याला. तर गजूनी किती तास काम केलंय, गजूनी 6 तास याप्रमाणे 5 दिवस काम केले. बरोबर आहे, 5 दिवस रोज 6-6 तास आलाय तो, म्हणजे किती तास झाले त्याचे 30. 5 गुणिले 6, 5 डेज आणि 6 आवर्स. बरोबर, किती मग टोटल किती आवर्स झाले त्याचे 30. नंतर कोण आहे, इकडे संजू आहे. ठीक आहे, संजूचं किती आहे, 8 डेज मध्ये रोज तो 4 आवर्स आलाय, 4 तास आलेला आहे, म्हणजे किती झाले 32. बरोबर आहे, इथपर्यंत आपण आलो. पुढे गणित काय दिले, त्यांची एकूण मजुरी 310 आहे. बरोबर आहे, एकूण मजुरी कशावर असणार आहे, तुमच्या किती तास काम केले याच्यावर त्याची मजुरी असते. राईट, किती तास काम केले दोघांनी मिळून, मग 62 तास काम केले. बरोबर आहे, येतं लक्षात. ठीक आहे, माझ्या 62ला आता सेम 62 तास काम केले, तर संजूची मजुरी किती, म्हणजे 32 म्हणजे किती हे काढायचं आहे तुम्हाला. राईट, मग आता मी याला थोडस छोट्या अक्षरामध्ये इथेच लिहू शकतो ना. माझ्या 62 तासांच्या कामाला त्यांनी 310 रुपये दिलेत, तर माझ्या 32 तासांच्या कामाला ते किती रुपये देतील. बरोबर आहे, आलं लक्षात. बघा, 62 हे तास आहेत, 32 हे सुद्धा तास आहेत. हे खालचे जे आहेत ना त्यांचे एका गटातले, एका गोत्रातले, एका कंपनीमधले, एका गट असे एका याचे पाहिजे. तुम्ही जर का असं लिहिलं की 62 तास 310 रुपये आणि मग माझ्या 32 तासांना किती, हे जमणार नाही. कारण की हे 310 काय, हे रुपये आहेत, इथे 32 हे काय, तास आहेत. आपल्याला हे वालं एक पाहिजे, यांचं युनिट एक पाहिजे. ठीक आहे,
येते लक्षात? मग आता आपण हे खोडतो मी जरा आणि गणिताकडे जाऊ. ठीक आहे, बघा माझ्या 62 तासांच्या कामाला त्यांनी 310 रुपये दिले, तर माझ्या 32 तासांच्या कामाला ते किती रुपये देतील? ठीक आहे, 62 नी 310 ला भाग दिला आपण, किती आलं? 5. बरोबर आहे. 32 ला आता 5 ने गुणायचं आहे आपल्याला. सिंपल आहे. किती येत आहे? 160. 32 5 160. 160 रुपये मजुरी कोणाची आहे? संजूची. ओके, आलं लक्षात? या आता एवढ्या लेक्चरमध्ये आपले फक्त रेशोचे टॉपिक संपले, रेशोचे क्वेश्चन संपलेत. गुणोत्तराचे अजून बाकी आहेत. गुणोत्तराचे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद.